नमो नमः छात्राः। यथा यूयं सर्वे जानीतः वयं पितृभक्तः नचिकेताः इति पाठं पठितुं प्रारम्भं कुर्मः। बालनचिकेताः कुत्र अस्ति? पुस्तके वयं पश्यामः अधुना बालनचिकेताः यमनगर्याम् अस्ति। सः यमनगरीं किमर्थम् अगच्छत्? सः पितुः आदेशपालनार्थं यमनगरीं यमपुरम् अगच्छत्। पितुः आदेशः कः अस्ति जानन्ति सर्वे छात्राः? जानन्ति वा? सः तस्य पिता नचिकेतसः पिता किं कथयति? सः कथयति अहं त्वां मृत्यवे ददामि। जानन्ति? अतः नचिकेताः यमनगरीं गच्छति। किन्तु यमनगर्यां यमराजः अस्ति वा? नास्ति। कति दिनापर्यन्तं सः प्रतीक्षाम् अकरोत्? 3 दिनानि पर्यन्तं। बरोबर आहे? तदनन्तरं यमराजः तत्र आगच्छति। यमराजः किं वदति? पश्यामः। पुस्तकानि उद्घाटयन्तु। युष्माकं पुस्तके पृष्ठक्रमाङ्क 6 अस्ति। अहम् अन्तिमपरिच्छेदः अस्ति तत्र। अहं पठितुं प्रारम्भं करोमि। पश्यन्तु। 4 दिवसे यमः यमपुरं प्राप्तः। 3 दिवस तर यम आपला बालनचिकेत तिथे थांबलेला आहे. अभुक्त्वा अपित्वा. बरोबर आहे? काही खाता न पिता तो तिथं थांबलेला आहे. 4 दिवसे सह यमपुरं प्राप्तः. कः? यमः. बरोबर आहे? यमराजा हा 4थ्या दिवशी यमनगरीला यमपुरीला आला. क्षुधार्थं पिपासार्थं बालातिथिं दृष्ट्वा तस्य हृदयं करुणया अद्रवत्. आता यमराज असला तरी त्याला पण हृदय आहे. त्याने बघितलं क्षुधार्थ पिपासार्थ म्हणजे आता पहा, क्षुधार्थ म्हणजे भुकेलेला. क्षुधार्थ म्हणजे भुकेलेला. आणि मग पिपासार्थचा अर्थ काय? तहानलेला. क्षुधा म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान. तहानेला अर्थ म्हणजे व्याकुळ झालेला. भुकेने व्याकुळ झालेला म्हणजे खूप भुकेलेला. आणि तहानलेला असा बाल अतिथी. अतिथी म्हणजे पाहुणा. छोटासा हा पाहुणा पाहून दृष्ट्वा त्वांतरूपे पहा. तस्य हृदयं करुणया अद्रवत. त्याचं हृदय करुणेने द्रवलं म्हणजे त्याला अतिशय माया त्याला वाटली. अतिशय करुणा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. यमः नचिकेतसे 3 वरान् याचस्व इति अवदत्. आणि मग त्यामुळे स्वाभाविकपणे यमराजाने त्याला वर दिला. आणि काय वर दिला? 3 वरान् याचस्व म्हणजे किती वरान? 3 वरान. 3 वरांची याचना कर म्हणजे मागणी कर. अशा पद्धतीने त्यांनी त्याला सांगितलं. ततः बालकः प्रथमं वरम अयाचत. तेव्हा त्या बालकाने म्हणजे कोणी? नचिकेताने पहिला वर मागितला बघा. मम जनकस्य वाजश्रवसः मां प्रतिक्रोधः शान्तः भवतु. मम जनकस्य जनक वाजश्रवः. वाजश्रवसः षष्ठीचं रूप पहा. मम जनकस्य वाजश्रवसः माझे वडील वाजश्रवा नावाचे जे माझे वडील आहेत त्यांचा मां प्रतिक्रोधः शान्तः भवतु. त्यांचा माझ्यावर असलेला राग शांत होऊ देत. स्वर्गसाधिकां अग्निविद्यां दत्वा माम अनुगृह्णातु. स्वर्गसाधिकाम अग्निविद्याम. स्वर्गसाधिका म्हणजे स्वर्गाला साध्य करणारी जी अग्निविद्या आहे ती अग्निविद्या दत्वा म्हणजे देऊन माम अनुगृह्णातु मला तुम्ही अनुगृहीत करा म्हणजे उपकृत करा. माझ्यावर उपकार करा. मला ती अग्निविद्या मला शिकवा की ज्यामुळे मला स्वर्गाचं स्थान प्राप्त होईल. स्वर्गामध्ये जाण्यासाठी किंवा स्वर्ग साधण्यासाठी जी विद्या लागते ती अग्निविद्या तुम्ही मला शिकवा अशी प्रार्थना यमराजाला नचिकेताने केली. इथे लक्षात बघा, इथे अर्थ लिहून दिलेला तुमच्या लक्षात येतोय. अनुगृह्णातु म्हणजे उपकृत करावे. आणि तसंच इथं दृष्ट्वा हा जो शब्द होता ना त्याला समानार्थी संस्कृत शब्द दिलेला आहे. विक्ष म्हणजे पाहून.
आता दृष्ट्वा हे त्वांत आहे आणि वीक्ष हे ल्यबंत आहे, पण दोन्हींचे अर्थ सारखे असतात, त्यामुळे एकमेकांना समानार्थी शब्द ते चालतात. ओके. तर दोन झाले आता पहा. एक आहे की वडिलांचा राग शांत व्हायला हवा, आणि दुसरा आहे स्वर्ग साध्य करून देणारी अग्निविद्या तुम्ही मला शिकवा. असे दोन वर त्यांनी मागितले. पुढे बघा. यमः आनंदेन वरौ प्रायच्छत. यमाने आनंदाने वरौ प्रायच्छत. वरौ कती वरौ द्वौ कती द्वौ. दोन वर त्यांनी प्रायच्छत दिले. काही प्रॉब्लेम नाही, काही आडेवेडे घेतले नाही, काही नाही. आता अजून एक तिसरा वर राहिला बघा. आता ततः तृतीय वर रूपेण नचिकेताः आत्मज्ञानम अयाचत. आणि आता तिसऱ्या वराच्या रूपाने नचिकेताने आत्मज्ञानम, एक मिनिट दिसते, आत्मज्ञानम अयाचत. कशाची याचना केली? आत्मज्ञानाची. आत्मज्ञानाची याचना केली म्हणजे काय? तर बघा तुम्ही थोडंसं, आता तुम्ही या कन्सेप्ट कधी ऐकल्या असतील किंवा नसतील ऐकल्या, मला माहिती नाही, परंतु असं थोडंसं लक्षात असू द्यात की आपल्याकडे आपल्या काय म्हणणार तुम्ही त्याला, धार्मिक ग्रंथांमध्ये या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत की आपला आत्मा अमर आहे. बरोबर आहे. शरीर नश्वर असतं, शरीर नष्ट पावतं, पण शरीरामध्ये वास करणारा आत्मा तो अमर असतो, त्याला मरणाचं भय नाही. येतं लक्षात. आणि मग अशा वेळेस बघा तुम्ही की ह्या ज्या गोष्टी असतात की अंतिम सत्य काय, आत्मा म्हणजे काय, आत्मा कसा असतो, आत्मा कसा अमर असतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींशी रिलेटेड असं हे आत्मज्ञान नचिकेताने तिसऱ्या वराच्या रूपाने मागितलं. आणि मग आता पहा की मृत्यूनंतर म्हणजे मरण पावल्यानंतर शरीर जर नष्ट होतं तर आत्मा कुठे जातो, मग शरीर कुठे जातं, मग माणूस कुठे जातो, असं सगळं जे काही माणसाला आत्तापर्यंत माहिती नसलेलं हे ज्ञान, हे नचिकेताने यमराजाकडे मागितलं. तस्य प्रार्थनां श्रुत्वा यमः चकितः. आणि मग त्याची ही अशी प्रार्थना ऐकून यमः चकितः, यमराज चकित झाले. श्रुत्वा, इथं पहा श्रुत्वा, इथं समानार्थी शब्द दिलाय. मुद्दामून आता वेगळे जास्तीचे शब्द तुम्हाला मी देते, जेणेकरून ते शब्द तुम्हाला माहिती होतील आणि तुम्ही ते व्होकॅब्युलरी तुमची वाढेल, शब्दसंग्रह तुमचा वाढेल, म्हणून तुम्हाला मी देते. पहा श्रुत्वा म्हणजे ऐकून, निशम्य. तुम्हाला अजून गेला नाही पण लक्षात असू द्या तरी सुद्धा अर्थ काय त्याचा ऐकून. त्याची ही प्रार्थना ऐकून यमराज चकित झाले. न कोपी मर्त्यः अद्यपर्यंतम तज्ञातु कामः. मी जे तुम्हाला सांगितलं ना, आत्तापर्यंत कोणत्याही मर्त्याला म्हणजे मर्त्य म्हणजे मानव, आत्तापर्यंत कोणत्याही मर्त्य म्हणजे मानवाला, समानार्थी शब्द आहे बघा तो, कोणत्याही मानवाला हे ज्ञातु काम जाणून घेण्यास अक्षम होता. न कोपी मर्त्य, कोणीही माणूस ते जाणून घ्यायला आत्तापर्यंत सक्षम ठरला नव्हता, कोणालाही अजून हे माहिती झालेलं नव्हतं. आणि अशा वेळेस अल्पवयसः, परत एकदा पहा, हा जो वयस शब्द आहे हा पयस सारखा चालणार आहे, पण इथं षष्ठी आहे बालस्य, त्यामुळे वयसः पयसः सारखं रूप आलं पाहते. अल्पवयसः म्हणजे बालवयाचा, म्हणजे कमी वयाचा, म्हणजे लहान मुलाच्या कथम इव प्रगल्भा ज्ञान तृष्णा. इतक्या छोटं वय असलेल्या ह्या मुलाची प्रगल्भा ज्ञान तृष्णा, त्याची ज्ञानतृष्णा, ज्ञानाची तहान, ज्ञान जाणून घेण्याची इच्छा किती प्रगल्भ आहे, किती मोठी आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, पुढचा शब्द आधी मी वाचते आणि मग पुढे स्पष्टीकरण देते तुम्हाला. यमः विविध प्रलोभनैः नचिकेतसं तृतीय वरात निवारयितुं प्रायत. विविध प्रलोभन त्यांनी त्याला नचिकेताला तिसऱ्या वरापासून निवारयितुं म्हणजे दूर करण्यासाठी, निवारयितुं तुमंत दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे बघा तुम्ही, जनरली असं असतं ना की हा आता एक छोटासा मुलगा आहे, परंतु कुठलाही मानव जेव्हा त्याला काही समोरच्याकडून वररूपाने मिळणार आहे तर तो स्वतःविषयी मागणार आहे, मला हे दे, मला ते दे. यमराज सुद्धा त्याला वेगवेगळी प्रलोभन म्हणजे त्याच्यासमोर वेगवेगळे आमिष ठेवतो, त्याच्यासमोर वेगवेगळे प्रलोभन ठेवतो की तुला मी हे देतो, तुला मी ते देतो. वेगवेगळ्या भौतिक वस्तू, जसं
मला फ्रीज पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला घोडा पाहिजे, मला याव पाहिजे, मला त्याव पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टींची आमिष प्रलोभनं यमराज या नचिकेताला दाखवतोय. परंतु नचिकेत सगळं सगळं नाही म्हणतो. मला फक्त आत्मज्ञान हवंय. आणि म्हणून यमराजाला नवल वाटतं की अरे ही किती मोठी प्रगल्भ, म्हणजे पुरेशी वाढ झालेली, मोठी, सगळं माहिती असलेली अशी प्रगल्भ अशी ही ज्ञानतृष्णा किती मोठी ही आहे. आणि मग कितीही प्रलोभनं दिले तरी त्याला बळी पडत नाही असा हा निश्चल नचिकेतसः. म्हणजे निश्चल म्हणजे अतिशय शांत, निश्चल, कशापासूनही न ढळणारा, न पळणारा. येते लक्षात? असा हा नचिकेतसः निर्णय असती. नचिकेताचा हा अतिशय निश्चल असा हा निर्णय त्यांनी ऐकला. अंते वरम दातुम वचनबद्ध यमः तस्मै ज्ञानिनामपि दुर्लभम आत्मज्ञानम उपादिशत. शेवटी यमराज शब्दात अडकला होता. 3 वर देतो म्हटला होता, त्यामुळे 2 वर तर दिले आणि 3रा वर आत्मज्ञानाचा जो आजपर्यंत कोणीही माणूस घेऊ शकला नाही तो या नचिकेताला द्यायला त्याला भाग पाडलं नचिकेताने. कारण अतिशय निश्चल राहिला तो, मला आत्मज्ञानच हवंय या त्याच्या मागणीसाठी. अंते वरम दातुम वचनबद्ध, म्हणून वर देण्यासाठी वचनबद्ध असलेला यम तस्मै, संधी लक्षात येतोय का? ज्ञानीनामपि, वाचू का? ज्ञानीनाम अधिक अपि, ज्ञानीनाम अधिक अपि. ज्ञानीनाम, ज्ञानी म्हणजे ज्ञानी, ज्ञानी म्हणजे अतिशय जाणकार, जाणणारा, त्याला दुर्लभ म्हणजे त्याला सहज साध्य नाहीये असं आत्मज्ञान या यमराजाने कोणाला? नचिकेताला त्याचा उपदेश केला. आता नेमकी काय उपदेश केला? म्हणजे शब्द मी तर तुम्हाला सांगितलं की या मृत्यू संबंधीचं ज्ञान, माणूस मरतो म्हणजे नेमकी काय घडतं, मग शरीर मरतं, आत्मा अमर असतो, ह्या सगळ्या संदर्भातलं जे ज्ञान आहे ते आत्मज्ञानामध्ये येतं. तुम्हाला अजून याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवरती यमराज नचिकेत संवाद असं जर टाकलं तरीसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओज तिथे बघायला मिळतील. आणि तुम्हाला जर कोणाला या संबंधात अजून माहिती करून घ्यायचं असेल तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. येते लक्षात? अशा पद्धतीने हे आत्मज्ञान त्याला नचिकेताला यमराजाकडून मिळालं. यमराजाने त्याला त्याचा उपदेश केला. आलं लक्षात? अशी ही यमराज आणि नचिकेत या दोघांमधला संवाद की जो नचिकेताचं वडिलांविषयीचं प्रेम दाखवतो. तसंच वडील चुकतायत तर त्यांना आपण थांबवायला हवं हे त्याला कळण्याचं वय त्याचं म्हणजे लहान आहे, पण समज किती आहे हे लक्षात घ्या. धारिष्ट आहे त्याच्याकडे की चूक आहे ती निदर्शनास आणून देण्यासाठीचा एक प्रयत्न तो करतोय. येतं लक्षात? अशा पद्धतीने पितृभक्त, त्यानंतर स्वतःच्या कर्तव्याबद्दल जाणीव असणारा, ज्ञान असणारा आणि निश्चल असलेला, म्हणजे जे ठरवलंय ते प्राप्त करण्यासाठी तहान भुकेची कशाचीही पर्वा न करणारा असा हा नचिकेत आपल्या नजरेसमोर या गोष्टीतनं येतो. आलं लक्षात? तर अशा या नचिकेताची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल असं ठरवून आपण आता भाषाभ्यासाकडे वळूयात. अतिशय सोपे प्रश्न आहेत एका वाक्यातले. बघा, वाजश्रवा हा कह, आठवतोय प्रश्न? कह, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. मी नेहमी सांगते म्हणजे उत्तर लिहिता येतात. कह नाम कोण. त्यानंतर दक्षिणायाम किम यच्छेत इति नियमः, दक्षिणेमध्ये किम यच्छेत काय द्यावं, विधिलिंग लकार हा तुमचा सांगितला होता तुम्हाला मी. त्यानंतर वाजश्रवसः पुत्रः कह, कोण होता त्याचा मुलगा. तृतीय वररूपेण नचिकेता किम अयाचत, 3ऱ्या वराच्या माध्यमातनं नचिकेताने किम अयाचत, कशाची याचना केली. आणि पुढचा आहे बालनचिकेता कती दिनानी यावत यमस्य प्रतीक्षाम अकरोत, कती दिनानी म्हणजे किती दिवस त्यांनी यमाची प्रतीक्षा केली. ओके. त्यानंतर पुढचं आहे माध्यम भाषया उत्तरत. आता माध्यम भाषया उत्तरत मध्ये तुम्हाला आता मला इथे आठवण करून द्यायची आहे. बघा,
नचिकेतः यमपुरम किमर्थम अगच्छत. नचिकेत यमपुरीला कशासाठी गेला? कशासाठी गेला तो? वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी गेला. हे एका वाक्यातलं उत्तर आहे तिथं. पण आपण एका वाक्यात उत्तर लिहिणार का? नाही. आपल्याला तिथे प्रस्तावना लिहायचीच आहे. उत्तराचं स्पष्टीकरण करायचंच आहे. येते लक्षात? आणि हे करताना धड्याचं नाव पितृभक्त नचिकेता या पाठातून हा पाठ कठोपनिषद या उपनिषदातून घेतलेला आहे. यातून नचिकेताला आत्मज्ञानाविषयी यमराज जे मार्गदर्शन करतात ते यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. किंवा वडिलांच्या हातून कुठली चूक न होऊ देण्यासाठी मुलाने केलेले प्रयत्न आपल्याला याच्यात दिसतात. असं प्रस्तावनेमध्ये घेऊन तुम्हाला पुढे ते स्पष्टीकरण द्यायचे. पुढचं आहे के त्रयः वराः नचिकेतसा याचिता. म्हणजे नचिकेताने कोणते 3 वर मागितले? तर 3 वर नुसते पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3 असे नाही सांगायचे. प्रस्तावना लिहायची आणि मग उत्तर. आलं लक्षात? या पद्धतीने लिहा. धड्याचं नाव, तो धडा कशातून घेतला, जर उपलब्ध असेल तर लिहायचं असतं. इथे आहे कठोपनिषदातून घेतला, त्यामुळे तो उल्लेख येऊ द्यात. अशा पद्धतीने तुम्हाला या 2 माध्यम भाषेचे उत्तरं लिहायचे. एक शेवटचा, इथं जरी मौखिक कार्य म्हटलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला ते वहीमध्ये लिहायचं आहे. कारण हा तुम्हाला जालरेखा पृथक्करणामध्ये जो असतो ना 2 मार्काचा, त्याच्यामध्ये येऊ शकतो प्रश्न. तर बघा, यथाक्रमम वदत. आता कोणत्या कोणत्या क्रमाने आहेत? क्रम लावायचा आहे तुम्हाला. चतुर्थे दिवसे यमस्य यमपुरम आगमनम. बालनचिकेतसः अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षा. क्षुधार्थस्य बालतिथेः दर्शनम. नचिकेतसः 3 दिनानि यावत् तितिक्षा. आणि यमेन वरत्रयम दत्तम. आता तुम्हाला जेव्हा गोष्ट असते तेव्हा त्याच्यात क्रम विचारला जातो, कारण गोष्टीमध्ये क्रमाने एक एक घटना घडत जाते ना. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय घडलं? तर नचिकेताने नचिकेतसह 3 दिनानि यावत् तितिक्षा. 3 दिवस त्याने प्रतीक्षा केली. येते लक्षात? त्यानंतर दुसरं काय येईल? बाल नचिकेतसह अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षा. 3 दिवस त्यांनी अशी प्रतीक्षा केलेली आहे. त्यामुळं हे घेऊ पहिल्यांदा आणि हे दुसऱ्यांदा घेऊ. त्यानंतर पुढे 3रा नंबर कशाचं येईल? चतुर्थे दिवसे यमस्य यमपुरम आगमनम. हे झाल्यानंतर त्याची यमपुराला आगमन झालं ना यमराजाचं, त्यामुळे हे 3रं. तिथं आल्यानंतर त्याला दर्शन घडणार आहे म्हणून बाल तिथे दर्शनम तिथे. आणि नंतर त्याने 3 वर दिले म्हणून हे 5वं. अशा पद्धतीने तुम्हाला इथे करता येईल. ओके, तर हे पण लिहायचं आहे. अभ्यास पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला जर काही शंका असतील तर आपल्या डिस्कशनच्या वेळेस तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. अत्र एव अहम विरमामि. पुनर्मिलामः. शुभम भवतु.